मंत्र चालू ठेव बघा राईट साइडला रेड फरारी कसली दिसते बघा, एक नंबर. ह्या साइडला तो कोस्टल रोड बनलाय. मम्मीने उघडला तर हा बोलते की भाई कुछ हुआ तो एक कॉल करना, एक कॉल पे आऊंगा. आणि हा ठेवतो पण सायलेंट. मम्मी मला काय बोलते. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज, नवीन वर्ष चालू झालंय आणि आता वाजले सकाळचे 6:30 आणि आता मी चाललोय बापांचं दर्शन घ्यायला सिद्धिविनायकला. तर काल रात्रीच प्लॅन झाला, तर सर्व निघालो आता आम्ही. एक जण नाही आमचा, निखिल किंग, बाकी म्हटली आहे आपली. चला आता जाऊया. तर चला गाईस, आता निघालोय आपण आणि आता आपण पोचलोय माटुंग्याला महेश्वरी सर्कलच्या इथे. आणि गाईस मस्त थंडी पडले, गार वाटतंय बाईक वरती पण. सकाळ सकाळी जरा मजा येते फिरायला बाहेर. तर तुम्ही पण गाईस जरा सकाळी लवकर उठा. एकच दिवस भेटतो संडे आपल्याला आणि आज संडेच आहे, सुट्टीचा दिवस असतो. तरी पण लवकर उठून थोडं बाहेर फिरायला जा, सकाळ सकाळी मस्त वाटतं. आता आम्ही चाललोय सिद्धिविनायकला, तर बाप्पांचं दर्शन घेऊया सकाळ सकाळी. दिवस एकदम चांगला आपला सुरू होईल आणि तिकडनं बघूया पुढे कुठे जायला भेटलं तर. आणि काय सकाळ सकाळी बघा ना गाईस, काय मस्त दिसते. कॅमेऱ्यामध्ये दिसत नसेल धुका आहे करून, पण थोडं थोडं धुका आहे. काय म्हणतात त्याला ते, फॉग मस्त पडलाय. आणि आता पुढे जाऊया, बघूया. गर्दी तर नसेल एवढी, आज संडे आहे, पण काय सांगू पण नाही शकत. तर चला जाऊया पुढे. आणि गाईस, हा रोड पण भारी वाटतो, एक पण खड्डा नाही रोडवरती, मस्त प्लेन रोड आहे. आणि बाजूला मस्त गार्डन केलंय ब्रिजच्या खाली, तर भारी वाटतं हा रोड पण. गाईस, आता पोचलो आपण, समोर आहे बाप्पांचं मंदिर. पहिला आपण पार्किंग शोधूया. सकाळ सकाळी गर्दी आहे. गाईस, पोचलोय मंदिराच्या इथे, त्याला आता आतमध्ये जाऊया. जास्त गर्दी पण नाहीये, लाईन पण फास्ट फास्ट चालले पुढे. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. जय श्रीराम, हर हर महादेव. शादीगर अरे पकडू बस, दो वाट बस. फिरव ना, ही बोल अजून एक घेऊया. साइड ना, अरे नीचे थोड़ा हाथ ठेव. बस तेरे को कुछ लगता ही नहीं. बरोबर आहे ना. घाट बांधा. इसको पैसा दे, पहिली गाड्या काय बुवा, पैसे घे याच्याकडून. 500 1001चा हे दे एक्स्ट्रा. हा धागा जो लाल धागा आहे, बायकोने मानलाय म्हणून तो मित्राने धागा बांधून घेत नाहीये. हा असं मित्र मंत्र चालू ठेव. नवीन पाळणा. हॅलो
चला guys, आता पुढे जाऊया. तर काय छान असं आमचं दर्शन झालेलं आहे आणि बाप्पांची जी मूर्ती आहे त्यांचं श्री लेपन असं चालू होतं, ते 5-6 दिवस चालणार आहे. म्हणून आमचं त्यांची श्री प्रतिमूर्ती यांचं दर्शन भेटलं आम्हाला. तर मन म्हणजे असं प्रसन्न झालं दर्शनवरून. आणि आता बाहेर आलोय आणि आता सर्व मित्र बोलतात की घरी जाऊन काय करायचं, सुट्टीच आहे. तर आता आम्ही चाललोय वर्ली सीफेसला. तर तिथे पण जाऊया, कारण की वर्ली सीफेस नवीन झालंय तेव्हापासून आम्ही तिथे गेलो नाही. जुना होतो 2019, त्याच्या अगोदर जायचो. तर आता नवीन झालंय तर ते पण दाखवतो तुम्हाला. तुम्ही बघितलं असेल रील्स वरती, पण एकदा माझ्या ब्लॉग मध्ये पण बघा. तर चला आता तिथे जाऊया. आणि आता काय आपण पोहोचलोय वर्ली सीफेसला. आणि असते बघा राईट साईडला रेड फरारी, एक कसली दिसते बघा, एक नंबर. ह्या साईडला तो कोस्टल रोड बनलाय ना, आणि ह्या साईडला पहिल्यापासून मोठमोठ्या गाड्या असतातच, भारी वाटतंय. आणि हा ईशा अंबानीचा बंगला कसला बनवलाय बघा, एकदम समोर सी व्ह्यू येत असेल सकाळ सकाळी. आणि हवा तर इथं किती थंड आहे, भारी वाटतंय. आणि गाड्या तर बघा भाई बाहेर, JLS, जी वॅगन. चला आता आपण पुढे जाऊया. आणि इकडनं आपल्याला वाटतं युटर्न घ्यायला लागेल. आणि इथे अंडरग्राऊंड पार्किंग केले. मी आलो तर नाही, एकदा मित्र गेलेला माझा, तो बोलत होता. गाईस इथे फुल अंडरग्राऊंड पार्किंग केले. पार्किंग पण बघा किती मोठे आहे. हा बुवा खूप मस्त आहे. अंबानी काहीतरी केलंय असं वाटतंय मला. काय केले असं वाटते तुला? तिकडे चांगल्या प्रकारे लोकांना फिरण्यासाठी रोडवर बाईक लावतात काही लोक, म्हणून सर्व पार्किंग देऊन खूप चांगलं केलंय. गाडी बघा, मोठ्या मोठ्या गाड्या असतात. आणि गाईस बांधून खूप म्हणजे महिने झाले आणि आज आम्ही पहिल्यांदा आलोय. पहिलं कधी यायचो आपण, लॉकडाऊनच्या आधी ना? लॉकडाऊनच्या 15-17 मध्ये कॉलेज स्टुडंट. एवढ्या वर्षात खूप चांगलं बनवलंय. आणि आम्ही आता जातो जॉबला, तर आज भेटलाय टाइम म्हणून आलोय. नाहीतर आम्ही दिवस रात्र कष्ट करून कसं पुढे जायचं आयुष्यात हेच बघत असतो. पण आज थोडा वेळ काढून आम्ही इकडे मित्रांसोबत आलोय. फिरायला आलो. तर माझेच 2 मित्र, जसे नवरा बायको तसेच पाणी. गाईस अंडरग्राऊंड जायचंय, फुल अंडरग्राऊंड केलंय जाण्यासाठी. कारण की वरना हायवे आहे फुल सिलिंग, तो नवीन कोस्टल रोडचा. खालून आता जायचंय. असं काही बनवलंय. अपना भी स्कॉलर त्याच्यासाठी 2 शब्द बोल काहीतरी. आता कसं जरा शिस्तप्रिय वाटतंय. काय चाललंय वर्ली सीफेसला. आणि समोर व्ह्यू बघा. आणि ह्या साईडला आहे कोस्टल रोड. टेकडी पण आहे, ते बघा किती जास्त बघा. गाईस हा 5.5 किलोमीटर पर्यंत पुढे आहे. इकडून एकदम पुढे ते हित पर्यंत हा कोस्टल रोड. आता 2-3 फरारी पण गेल्या इथून, पण ते व्हिडिओ रेकॉर्ड करता नाही आलं. आता दिसतंय काय बघूया आपण 1-2. ऑडी येते, ऑडी. अजून काम इथे बाकी आहे, अंडर कन्स्ट्रक्शन आहे. इथे गार्डन वगैरे अजून व्हायचं बाकी आहे. आता आलो पार्किंग मध्ये. आता निघूया घरी. घरीच्या जायच्या अगोदर 2-3 ठिकाणी थांबूया जरा. नाश्ता तर केलेला सकाळी, पण आता परत भूक लागले तर परत नाश्ता करूया. चला गाडी काढूया. तर गाईस आता आलो आम्ही रुईया कॉलेज जवळ. रुईया कॉलेज आहे आणि आम्ही ह्याला बोलतो रुईया कट्टा. पहिला आम्ही इकडेच बसायचो जॉबवरनं सुट्ट्यावरती. आतमध्ये ग्राउंड आहे क्रिकेटचा. आता आलो इथे नाश्ता करण्यासाठी. तिथे मित्र उभे आहेत, जाऊया नाश्ता करून घेऊया. तर गाईस आता आलोय पार्किंग मध्ये, गाडी लावले पार्क आणि आता चाललोय घरी.
तर बाबा कसं वाटलं आपण सकाळ सकाळी उठून एवढ्या थंडीमध्ये गेलो दर्शनासाठी, बापांचं चांगलं दर्शन पण भेटलं. तर तुला काय बोलायचंय का? मला बोलायचं आहे, बोल मग. आपण गेलो उशिरा, थंडी बरोबर प्रॉपर होती, मॉर्निंगला 5 वाजता आपला भाऊ जातो. चल बाबा भेटूया. आपला प्लॅन ठरला होता सकाळी 6 वाजता होता जायचं. हा. आपण किती वाजता निघालो? 6:30. 7:30ला. हा 6:30ला नाही, हा 7:30ला कुठली थंडी आहे मुंबई सांग. काय पण थंडी वाटत होती की या प्रथमेश ये ना इकडे तरी ये भाऊ. ठीक आहे चल, थंडी होती. आपल्या काही आपण किती जणांचं ठरवलं होतं जायचं? आपण 5 का 6 जण होते. हा. एक जण आहे हे लगे इधर धर्मेंद्र इकडे धर्मा आला. इधर 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 हा आमचा भाऊ. हा. काय बोलतो माहिती का आम्हाला? काही प्रॉब्लेम असला कधी पण फोन फोन करा, कर. मी फोन उचलेल. मंदिरात जायचं आम्हाला, आणि भाऊचा फोन हा सायलेंट वरती. भाई, आम्ही याला कमीत किती कमी फोन केले? 15-20 फोन केले, मी केले. हे लोकांनी तर अजून जास्त फोन केले असतील. तर मला माहिती आहे हे जे घरचे प्रॉपर 7ला उठतात, तर मी यांना काय बोलत आपण 7 पर्यंत थांबा, वेट करूया, ही मम्मी उठेल तर आपण जाऊन डोर ओपन असेल तर ठोकूया. तर ज्याच्या घरची लाईट ऑन होती तर मी नॉक केलं, हे मम्मीने उघडलं अरे दरवाजा. हा बोलते की भाई कुछ हुआ तो एक कॉल करना, एक कॉल पे आऊंगा. आणि हा ठेवतो पण तर हे जी silent. मम्मी मला काय बोलते की धर्मेंद्र येणार होता का? बोला हा, वो आंटी खुद नको बोलता की आम्ही बी आया के. तर हे जी मम्मी ह्याच्यावरती सकाळपासून ते दोनदा भेटलेला मम्मी 2 वेळा चढले यावरती. तुला जायचं नाही तर दुसऱ्याला बाहेर घालव बघतो. माझं काय म्हणणं आहे, काय तुम्ही आश्वासन देऊ नका. बरोबर आहे. कधी काय झालं तर मला फोन करा, मी फोन उचलेल. फोन तुम्ही सायलेंट ठेवू नका. ठीक आहे भाऊ, ठीक आहे. तर गाईस आलोय घरी, आणि तुम्ही जसं बघितलात आम्ही गेलेलो सिद्धिविनायकला. दिवसाची सुरुवात मस्त बापांच्या आशीर्वादाने झाली, दर्शनाने. आणि तिकडनं आम्ही गेलो वर्ली सीपीएसला. ते पण तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये, कसलं ते बनवलंय, पहिलं कसं होतं आणि आता मस्त बनवलं एकदम. अजून पण काम चालू आहे तिथे, ते पण होईल पूर्ण, तेव्हा आपण एकदा परत जाऊया. आणि आता ब्लॉग मी हा इथे सेंड करतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. चला बाय.